नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण चटपटीत आंबट-गोड असा कैरी पापड मुखवास करणार आहोत आणि कैरी मुखवास सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत। चला तर मग प्रथम आपण कैरी पापड मुखवास कसा करायचा ते पाहू। यासाठी एक कैरी साधारण पाऊण किलो वजनाची स्वच्छ धुवून पुसून तिची साल काढायची। मंडळी, कैरीमध्ये विटॅमिन ए, बी, सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। मंडळी, कैरीचे सेवन उन्हाळ्यात शरीरास कडक उष्णतेपासून वाचवते। तसेच कैरीचे सेवन पाचन क्रिया सुधारण्यास आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते। मंडळी, जेवणापूर्वी या कैरी मुखवासाचे 2 पापड खाल्ल्यास पाचन क्रिया सुधारून भूक लागते आणि जेवणानंतरही खाल्ल्यास अन्नपचन लवकर होते। या मुखवासामध्ये घातलेल्या मसाल्यांमुळे कैरी आणखीनच पौष्टिक आणि पाचक होते। कैरीची सालं काढून झाली आहेत। आता या कैरीचे स्लायसरने पातळ स्लाइस करायचे। मंडळी, उन्हाळ्यात कैरीच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो आणि हायड्रेशन टिकून राहते। म्हणूनच उन्हाळ्यात कैरीचे पन्हे, आंबे डाळ, कैरीचे सार, साखर आंबा, मेथांबा, कैरीची चटणी, लोणचे असे विविध प्रकार करून खाल्ले जातात आणि वर्षभर साठवून ठेवले जातात। मंडळी, पिलरच्या साहाय्यानेही कैरीचे छान पातळ काप होतात। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता हे कैरीचे काप एका डब्यामध्ये काढून घ्यायचे। त्यात पाव चमचा मिरपूड घालायची, पाव चमचा सुंठ पावडर घालायची, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा काळं मीठ घालायचं, याला पांदेलोण म्हणतात। पाव चमचा सेंदेलोण घालायचं किंवा साधे मीठ घालायचे, पाऊण वाटी साखर घालायची। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला खारा मुखवास करायचा असेल तर वाटीभर साखर घालण्याच्या ऐवजी 2 चमचे साखर, आवडत असल्यास 1 चमचा लाल तिखट आणि मोहरीची डाळ घालू शकता। आता हे मिश्रण छान मिक्स करून 24 तास झाकण लावून ठेवायचे। मध्यंतरी एकदा हे मिश्रण हलवून ठेवायचे। पहा मंडळी, या मिश्रणाला पाणी सुटले आहे। आता मोठ्या गाळणीमध्ये ही चटपटीत कैरी निथळून घ्यायची। याच पद्धतीने खाऱ्या कैरीचे ही मिश्रण करायचे। आता ही कैरी गाळणीमध्ये साधारण अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवायची। कैरीतील पूर्ण पाणी निथळून काढायचे। कैरी गाळून जे पाणी निघते ते पाणी चटपटीत आंबट गोड असते। हा कैरीचा निघालेला आंबट गोड चटपटीत अर्क असतो। हा अर्क बाटलीत भरून फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकतो। या अर्कापासून कैरीचे सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता या निथळलेल्या कैरीचे स्लाइस एक करून ताटामध्ये पसरून ठेवायचे। 2 ते 3 ताटामध्ये किंवा प्लास्टिकच्या पेपरवर हे स्लाइस किंवा कैरीचे पापड एक करून पसरून ठेवायचे। आता हे कैरीचे स्लाइस 2-3 दिवस उन्हात छान कडक वाळून घ्यायचे। अधूनमधून हे कैरीचे पापड किंवा स्लाइस उलटून घ्यायचे, त्यामुळे हे पापड लवकर वाळतील। कैरीचे खारे पापड लवकर वाळतात, पण गोड पापड वाळण्यास थोडा वेळ लागतो। आता ह्या निघालेल्या कैरीच्या अर्कचे 2 चमचे अर्क घ्यायचा। त्यामध्ये साधारण 1 ग्लास थंड पाणी घालायचे। गरज वाटल्यास चिमूटभर मीठ घालायचे। आता हे सरबत छान मिक्स करायचे। आवडत असल्यास पुदिनाही घालू शकता। थंडगार, चटपटीत, पाचक आणि चटपटीत मुखवास कैरीचे सरबत तयार आहे। या पद्धतीने मुखवासाची कैरी किंवा मुखवासाचे पापड उलट सुलट करून कडक उन्हात वाळवून घ्यायचे।
हा मुखवास वर्षभर छान टिकतो. मंडळी, तुम्हाला कैरीच्या मुखवासाची रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.